नमस्कार मित्र हो. आज आपण BA सेकंड इयर हवामानशास्त्र आणि हवामानशास्त्रातील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक या घटकांचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करत आहोत. मित्र हो, अगोदरच्या तासामध्ये आपण सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटकापैकी सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन म्हणजेच अक्षांश हा घटक अभ्यासला. त्याचबरोबर दुसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे दिनमान. त्यानंतर तिसरा घटक आपण मागील तासामध्ये अभ्यासला तो म्हणजे पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर. पृथ्वीचं सूर्यापासूनचं असणारं अंतर याचाही विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. मित्रहो, आज आपल्याला परत एका घटकाचा विचार या ठिकाणी करायचा आहे की ज्या घटकाचा परिणाम सौरशक्तीच्या वितरणावर होतो तो घटक म्हणजे पाणी व जमीन यांचे गुणधर्म. पाणी व जमीन यांचे गुणधर्म. मित्र, या घटकाचा विचार पाणी आणि जमीन यांचे गुणधर्म या घटकाचा विचार आपल्याला आजच्या तासामध्ये करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पाणी आणि जमीन यांच्या गुणधर्मामुळे देखील सौरशक्तीच्या वितरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्र हो, आपल्याला माहित आहे की पृथ्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर जमीन आणि पाणी यांचं असमान वितरण झालेलं आहे. पृथ्वीवर जमिनीचा भाग हा 29% आहे तर 71% हा भाग पाण्याचा असणारा आपल्याला दिसून येतो. या पाण्यामध्ये सागर आहे, महासागर आहे, समुद्र आहे, नद्या आहे, तलाव आहे. या सर्व एकत्र मिळून जवळपास 71% भाग हा पृथ्वीवर पाण्याचा असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या पद्धतीने पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांच्या वितरणामध्ये भिन्नता आहे त्याच पद्धतीने पाणी आणि जमीन यांच्या गुणधर्मामध्ये देखील भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. आणि या भिन्नतेचा परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर होत असतो. मग जमीन आणि पाणी यांच्या गुणधर्मामध्ये अशी कोणती प्रकारची भिन्नता आहे की ज्यामुळे हा परिणाम होतो? तर मित्र हो, सूर्याच्या उष्णतेमुळे आपण जर बघितलं तर जी काही सूर्याची सौर किरण, सूर्याची ऊर्जा किंवा सूर्याची सौरशक्ती या ठिकाणी येते त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर असणारं पाणी आणि जमीन हे सारख्याच प्रमाणामध्ये तापायला सुरुवात होते. एकाच वेळी ते तापायला या ठिकाणी सुरू झालेलं असतं. असं असलं तरीही दोघांची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. बघा, या दोघांची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी जर मित्र आपण जमिनीचा विचार केला तर जमीन ही घन स्वरूपामध्ये असते आणि जमीन ही घन स्वरूपामध्ये असल्यामुळे आपण पाहतो की त्यामुळं उष्णतेचं परावर्तन हे कमी प्रमाणात होतं. तसंच पृथ्वीचा भाग म्हणजेच जमीन ही अपारदर्शक आहे. बघा,
कोणकोणते गुणधर्म जमिनीच्या संदर्भानं या ठिकाणी आपण बघू लागलो की जमीन ही घन स्वरूपामध्ये आहे. जमीन ही घन स्वरूपामध्ये आहे. त्याचबरोबर जमीन ही अपारदर्शक आहे. जमीन ही अपारदर्शक आहे. त्याचबरोबर तिसरं आपण बघू की जमीन ही स्थिर आहे. जमीन ही तिची जागा बदलत नाही. पृथ्वीचा कोणताच भाग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. म्हणजेच जमीन ही स्थिर स्वरूपाची आहे. ती कधीही या ठिकाणी जागा बदलत नाही. आणि त्याचबरोबर जमीन ही परावर्तन सुद्धा करत नाही. जमीन ही परावर्तन सुद्धा करत नाही आणि हिचं परावर्तन जे काही आहे ते कमी प्रमाणात आहे. जमीन परावर्तन करते परंतु प्रमाण कसं आहे, कमी आहे. आणि त्यामुळं जर आपण बघितलं की हे 4 गुणधर्म जर बघितले आपण की जमिनीच्या संदर्भामध्ये की जमीन ही घन स्वरूपामध्ये आहे. जमीन ही अपारदर्शक आहे. जमीन ही स्थिर आहे. आणि चौथं, जमीन ही परावर्तक नाही किंवा परावर्तनाचं काम ही कमी प्रमाणात करते. जमीन ही परावर्तक कमी प्रमाणात करते. आणि या चारीचाही परिणाम असा होतो की जमीन लवकर तापते. म्हणजे लवकर उष्णता ग्रहण करते. अधिकाधिक उष्णता ग्रहण करते. आणि त्याच पद्धतीने जमीन पुन्हा ही जी काही उष्णता प्राप्त केलेली असते सूर्यापासून येणाऱ्या सौरशक्तीच्या माध्यमातून, जी काही उष्णता जमिनीच्या अनुषंगाने येते ती जमीन अधिक प्रमाणात स्वतःमध्ये साठवून घेते. आणि पुन्हा या उष्णतेचं उत्सर्जन देखील ती लवकर करते. म्हणजे पुन्हा जमीन लवकर देखील उष्णता बाहेर फेकून देते. उष्णतेचं उत्सर्जन ती त्या ठिकाणी करते. त्यामुळे जमीन लवकर तापते सौरशक्तीच्या अनुषंगानं. आणि त्याच पद्धतीनं ती लवकर थंड देखील होते. म्हणजे अशा प्रकारचा गुणधर्म हा जमिनीचा आहे की जमीन लवकर तापते आणि लवकर थंड देखील होते. हा झाला जमिनीचा गुणधर्म. आता आपण पाण्याचा गुणधर्म बघूया. ते दोघांचा भिन्न प्रकारचा कसा आहे. जमीन घन स्वरूपामध्ये आहे तर पाणी हे द्रवरूप स्वरूपामध्ये आहे. हा पहिला गुणधर्म या ठिकाणी बघूया. त्यानंतर दुसरा गुणधर्म या ठिकाणी आहे की जमीन ही अपारदर्शक आहे तर पाणी हे पारदर्शक आहे. पाणी हे पारदर्शक आहे. जमीन ही अपारदर्शक आहे. कारण पाण्यातून आपण अगदी खोलपर्यंत देखील पाहू शकतो. पाणी जर स्थिर असेल तर आपल्याला खोलपर्यंत देखील पाण्यामध्ये काय आहे ते दिसतं. याचा अर्थ पाणी हे पारदर्शक आहे असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. तिसरा मुद्दा या ठिकाणी आपण घेऊया की जमीन ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. म्हणजे जमीन कशी आहे, स्थिर आहे. तर पाणी हे स्थिर नाही. पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतं. तिच्या पाण्यामध्ये हालचाल ही होते म्हणून पाणी हे अस्थिर आहे. हा झाला तिसरा गुणधर्म. चौथा गुणधर्म जर आपण या ठिकाणी बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की पाण्याच्या जमिनीच्या अनुषंगानं परावर्तन हे कमी प्रमाणात होतं. मात्र पाण्याच्या अनुषंगानं जमिनीपेक्षा जास्त परावर्तन हे पाणी या ठिकाणी करत असतं. आणि पाणी या ठिकाणी करत असल्यामुळे निश्चित पाण्याचं परावर्तनाचं काम हे जमिनीपेक्षा जास्त असतं. हा झाला
चौथा गुणधर्म, आणि त्यामुळे होतंय काय? त्यामुळे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की जमिनीमध्ये एक खोल 1 मीटर पर्यंत खोल हा सूर्यप्रकाश सौरशक्तीचा परिणाम हा होतो किंवा सूर्यकिरणांचा प्रभाव हा पडतो, 1 मीटर पर्यंतच पडतो, त्याच्या खाली जमिनीच्या खाली पडत नाही. मात्र पाण्यामध्ये जर सूर्यकिरण आली तर ती जवळपास 17 मीटर पर्यंत खोल जातात. बघा, म्हणजे हा परिणाम या ठिकाणी दिसतो की जमिनीवर सूर्यकिरण जर पडली तर त्यांचा प्रभाव हा 1 मीटर पर्यंतच आपल्याला दिसून येतो. मात्र पाण्यामध्ये जर सूर्यकिरण पडली, पाण्यावर जर सूर्यकिरण पडली तर ती जवळपास त्या सूर्यकिरणांचा प्रभाव हा आपल्याला 17 मीटर पर्यंत जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं जर आकाराचा भाग बघितला आपण या ठिकाणी तर आपल्या असं लक्षात येतं की जमिनीच्या भागाच्या अनुषंगानं त्या सूर्यकिरणांना जी काही उष्णता द्यायची असते ती फक्त 1 मीटर जाडीपर्यंतच त्यांना ती उष्णता द्यावी लागते. त्यामुळं आकार या ठिकाणी कमी आहे. परंतु पाण्याचा जर आपण विचार केला तर सूर्यकिरणांचा प्रभाव जर 17 मीटर पर्यंत पडत असेल तर 17 मीटर पर्यंतच्या आकाराच्या पाण्याला त्या ठिकाणी ही सूर्यकिरण उष्णता देत असतात. म्हणून इथं आकार जास्त आकाराच्या असणाऱ्या भागाला जमिनीवर पडणारी सूर्यकिरण आणि पाण्यावर पडणारी सूर्यकिरण जरी सारखीच असली तरी मात्र पाण्याच्या असणाऱ्या जास्त आकाराच्या भागाला ती सूर्यकिरण त्या ठिकाणी उष्णता देतात. इथं जमिनीवर फक्त 1 मीटर पर्यंतच असणाऱ्या आकाराला त्यांना उष्णता द्यावी लागते आणि त्यामुळे पर्यायाने असं होतं की जमीन लवकर तापते, पाणी त्या मानानं उशिरा तापायला सुरुवात होते. पाणी उशिरा तापतं आणि उशिरा तापलं जमीन काय करते की जी काही उष्णता या ठिकाणी घेतलेली आहे तिचं उत्सर्जन लगेच करायला सुरुवात करतं. मात्र पाणी उशिरा तापतं आणि त्यातून उष्णतेचं उत्सर्जन देखील होण्यासाठी सावकाश अशा पद्धतीने उष्णतेचं उत्सर्जन हे पाणी या ठिकाणी करतं. त्यामुळं लवकर जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापतं आणि उशिराच थंड होतं. हा जो काही गुणधर्म या ठिकाणी जमिनीला आणि पाण्याला प्राप्त झालेला आहे, हा जमिनीला आणि पाण्याला प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी आपण असं म्हणतो की अशा प्रकारचा गुणधर्म या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे जमीन पाण्यापेक्षा जास्त सौर शक्ती ग्रहण करत असल्याने उन्हाळ्यात एकाच वेळी जर आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये एकाच वेळी एकाच अक्षांशावरील जमिनीचे भाग जलभागापेक्षा अधिक उष्ण असतात. जमिनीचे भाग जलभागापेक्षा अधिक उष्ण आपल्याला असलेले दिसून येतात. तर हिवाळ्यामध्ये एकाच अक्षवृत्तावरील जरी आपण भाग घेतला तरी हिवाळ्यात तेच जलभाग जमिनीच्या भागापेक्षा अधिक उष्ण असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मित्र हो, एकाच अक्षांशावरील पाण्याचा भाग आणि जमिनीचा भाग हा उष्णता ग्रहण करत असताना कमी अधिक प्रमाणामध्ये उष्णता ग्रहण करतो, सौरशक्ती ग्रहण करतो. आणि त्यामुळे कारण पाणी उष्णता ग्रहण करत असताना त्याची हालचाल होत असते, त्याचबरोबर पाण्यात उष्णता करत असताना त्याची हालचाल होते, त्याचबरोबर उष्णता ग्रहण करत असताना बाष्पीभवनाची प्रक्रिया होत असल्यामुळे बाष्पीभवनामध्ये देखील हे सूर्याकडून येणारी उष्णता ही खर्च होते आणि त्यामुळं पाण्याला त्या मानाने भूपृष्ठाच्या मानाने कमी उष्णता या ठिकाणी मिळत असते. मग त्याच उष्णतेवर आकार मोठा आहे
आणि त्यामुळे तापण्यासाठी सुद्धा उशीर लागतो आणि थंड होण्यासाठी सुद्धा पाण्याला उशीर लागत असल्यामुळे जमीन आणि पाणी यांचे जे काही गुणधर्म आहे हे भिन्न प्रकारचे असणारे गुणधर्म देखील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणून या ठिकाणी आपण अभ्यासत असतो। तर मित्रहो, अशा पद्धतीने जमीन आणि पाणी यांचे असणारे गुणधर्म हा घटक देखील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करताना आपल्याला या ठिकाणी आढळतो। तर मित्रहो, अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण जमीन व पाणी यांचे गुणधर्म या ठिकाणी बघितलेले आहेत। धन्यवाद।